नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलेच आहे की आज आपण बेसन पिठामध्ये अंडी घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर याचं काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण रेसिपी झटपट होणारी आहे. सर्वात आधी तर इथे आपल्याला एक अंड व्यवस्थित असं फोडून घ्यायचं. आता एका बाउलमध्ये आपल्याला पाव वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि यामध्ये फोडलेलं अंड घालायचं आहे. अगदी पाववाटी बेसन पीठ घ्यायचं आहे, म्हणजे 2-3 चमचे घेतले तरीसुद्धा चालेल. आता याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी हळद घालायची आहे, थोडंसं लाल तिखट घालायचं, बारीक चिरलेला कांदा घालायचा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, सोबतच शिमला मिरची, टोमॅटो, कोबी आणि कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर थोडासा ओवा हातावरती घ्यायचा, चोळून याच्यामध्ये घालायचं, कारण बेसन पीठ वापरतो त्यामुळे थोडासा तरी ओवा यामध्ये घालायचा. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरू शकता, ज्यामुळे रेसिपी आणखीनच पौष्टिक बनेल. मिक्स करून घेतलं की याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. पातळसर सरसरीत अशा स्वरूपाचं इथे आपल्याला हे मिश्रण तयार करायचं, त्यामुळे जितकं पाणी लागेल त्यानुसार पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं करत पाणी घालायचं, म्हणजे बेसन पिठाच्या गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत. पहा, असं आपले पातळसर अशा स्वरूपाचं इथे हे मिश्रण तयार होतं आहे. तर असं पातळसर असं आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. मिश्रण इथे आपलं तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी पहा या स्वरूपाची आहे. आता लगेच गॅसवरती पॅन ठेवायचं आहे, त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं. तयार केलेलं बेसन पिठाचं मिश्रण आपल्याला पॅनवरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. एक पळी मिश्रण घेतलेलं आहे, आता आपण ते या पद्धतीने याच्यावरती पसरवून घेऊया. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. तर इथे आपण याचे ऑमलेट बनवतोय. याला तुम्ही पराठा म्हणू शकता किंवा ऑमलेट किंवा पोळी म्हणू शकता. व्यवस्थित असं हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पहा, अशा पद्धतीने आपण हे ऑमलेट पसरवून घेतलेलं आहे. आता मध्यम गॅसवरती याला व्यवस्थित असं भाजून घेऊया. 2 ते 3 मिनिटानंतर वरची बाजू अशी कोरडी झाली की त्याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि आता 1-2 मिनिटानंतर आपण याला पलटी करून घेऊया. अगदी मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं, जेणेकरून खमंग असं भाजलं जाईल आणि चवीला सुद्धा खूप भारी लागते. वरच्या बाजूने पहा, आपण असं याला तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण याला पलटी करून घेऊया. पाहू शकता, खालच्या बाजूने हे ऑमलेट किंवा पराठा अगदी मस्त असा भाजला गेलेला आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला असंच व्यवस्थित भाजून घेऊया. आता आपण याला पलटी करून घेऊया. पहा, दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. अगदी छान पातळसर असं आपलं हे ऑमलेट किंवा पराठा तयार झालेला आहे. आता याच पद्धतीने आपल्याला दुसरे पराठासुद्धा बनवून घ्यायचा आहे. तर एवढ्याशा साहित्यामध्ये माझे इथे असे पातळसर मध्यम आकाराचे 2 पराठे तयार झालेले आहेत. आणि इथे तुम्ही दुसरा पराठा बघू शकता, छान जाळीदार झालेला आहे. छान याला मध्यम गॅसवरती खमंग असं भाजून घेऊया. अगदी मस्त आपले बेसन पीठ आणि अंड्यापासून हे पराठे तयार होतात. खायलाही पौष्टिक आहे, प्रोटीनयुक्त आहे आणि झटपट तयार होतात. तुम्ही सुद्धा असे पराठे नक्की बनवून पहा, चवीला खूपच भारी लागतात. पहा, हा पराठा छान जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असा झालेला आहे. याला तुम्ही असेच खाऊ शकता किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा आणि घरगुती भोजनला फॉलो करा. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा. बाय बाय.